नांदेड जिल्ह्यात तापमानाने कहर केलाय। नांदेड जिल्ह्याचं तापमान 43°C वर नोंदवलं गेलंय। या वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी वाढली आहे। यामुळे ट्रान्सफॉर्मरवर ताण वाढत आहे। यामुळे त्यांचं तापमान मेंटेन ठेवण्यासाठी महावितरण कंपनीने उपाययोजना केली आहे। महावितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मरला कूलर लावले आहेत। नांदेडच्या अर्धापूर येथील विद्युत केंद्र येथे ही कूलर लावून महावितरण कंपनीने उपाययोजना केली आहे। त्याला टेम्परेचरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यामुळे विजेची मागणी पण त्याच प्रमाणात वाढलेली आहे। विजेच्या वाढत्या मागणीमुळे आमच्या ट्रान्सफॉर्मरवरती तो ताण पडत आहे। त्यासाठी ऑइल जे असते ट्रान्सफॉर्मरमध्ये त्यांचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आम्ही ही ट्रान्सफॉर्मरला कूलिंगची व्यवस्था केलेली आहे। कारण जवळपास टेम्परेचर 42° असल्यामुळे खूप प्रमाणात विजेची मागणी वाढत आहे। त्यामुळे हे आम्ही ट्रान्सफॉर्मरला कूलिंगची व्यवस्था केलेली आहे। हो, मेंटेन राहू शकतो। म्हणजे संभाव्य हानी टाळण्यासाठी ही पर्याय व्यवस्था केलेली आहे।